एव्हरीवन. काही दिवसांपूर्वी मी एक मिनी ब्लॉग टाकला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं की मी इंटरव्ह्यूज पण घेते म्हणून. तर त्याच्यावर मला खूप साऱ्या लोकांचे DM आलेले आणि ऑलमोस्ट सगळ्यांचा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न पण खूप सिमिलर आहे आणि बऱ्यापैकी सगळे फ्रेशर्स आहेत. तर म्हणून मला असं वाटलं की एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर होतील आणि असे जे कोणी स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहेत त्यांना हेल्प पण होईल. तर जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असते जी मोस्टली फ्रेशर्सना माहिती नसते कारण ते अजून या वर्ल्डमध्ये इंटर नसतात केलेले, तर अशा एकदम बेसिक गोष्टी मी सांगणार आहे ज्या मला माहिती आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फ्रेशर्सना रेफर नाही करतायत. दॅट्स अ सॅड थिंग. कारण थोडा तरी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी असतो जेव्हा पण आम्ही रेफर करतो पोर्टलवरती जाऊन कंपनीच्या. तर तिथे आम्हाला एक्सपिरियन्स, रिझ्यूम वगैरे सगळं अपलोड करावं लागतं, तिथे डिटेल्स द्यावे लागतात. तर त्यासाठी एक्सपिरियन्स असणं मस्ट असतं. सो फ्रेशर्सना नाही करू शकत. दॅट्स फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट म्हणजे बऱ्याच जणांना हे पण माहिती नाहीये की ऑफ कॅम्पस ड्राईव्ह होतात, तिथे आपण अप्लाय करू शकतो आणि तिथे कसं क्रॅक करायचं वगैरे. कारण ऑफ कॅम्पस ड्राईव्हला खूप जास्त लोक आलेले असतात, म्हणजे क्राऊड जास्त असतो, त्यामुळं आपली सिलेक्शन होण्याची चान्सेस असतात ते खूप कमी असतात. त्यामुळं प्रिपरेशन जास्त करावी लागते. आणि इन कॅम्पस ड्राईव्हला तर तसं काही नसतं, पण तिथे मोस्टली ऑलरेडी ते सेग्रिगेट केलेले असतात लोक, त्यामुळे तिथे जास्त प्रेशर नसतं. बट जे इन कॅम्पस ड्राईव्ह मधून सिलेक्ट होतात तर ते तर बेस्टच आहे. बट जे नाही होऊ शकत आणि जे स्ट्रगल करतात मग डिग्री मिळाल्यानंतर जॉबसाठी, त्यांच्यासाठी मोस्टली हा व्हिडिओ आहे. आणि मेन म्हणजे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह पण खूप साऱ्या होत नाहीत आणि जरी झाल्या तरी आपल्याला त्या माहिती पडत नाहीत मोस्टली. तर त्यासाठी काय करायचं, तर काही ठराविक कॉलेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये DY पाटील कॉलेज आहे जे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह शेड्यूल करतात. बऱ्याचशा MNC कंपनीज इथे येतात. तर तुम्ही त्या कॉलेजची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटला मधून अधून चेक करत राहू शकता की कोणती ड्राईव्ह शेड्यूल्ड आहे वगैरे इन्फॉर्मेशनसाठी, किंवा त्यांचं फेसबुक पेज असतं त्याच्यावर तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. असे बरेचसे कॉलेज असतील, पण मला DY पाटील कॉलेज माहिती आहे कारण ज्यावेळेस मी ऑफ कॅम्पस ड्राईव्ह करत होते त्यावेळेस मी DY पाटील कॉलेजमधून दिली होती. तिथे जवळपास 4000 लोक आले होते आणि त्याच्यातून ते खूप कमी लोक सिलेक्ट करतात ऍक्च्युली, कारण आमच्या वेळेस ते त्यावेळेस 4 राऊंड्स होते. मग पहिली तर ऍप्टिट्यूड असते, मग नंतर काही टेक्निकल MCQ रिलेटेड समथिंग राऊंड असतो, नंतर मग टेक्निकल प्रॉपर इंटरव्ह्यू होतो, नंतर HR राऊंड असतो. तर असे प्रॉपर राऊंड्स असतात. तर फर्स्ट थिंग फर्स्ट हे असते की तुम्हाला फ्रेशर आहे म्हटल्यावर ऍप्टिट्यूडची फर्स्ट प्रिपरेशन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ती सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते आणि त्याच्यातून ते खूप जास्त लोक बाहेर काढतात. आणि पुढचे जे राऊंड्स असतात त्याच्यामधून सिलेक्ट करण्याची, म्हणजे कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यासाठी ते जास्त कॅपॅसिटी असते, म्हणून पहिला राऊंड क्रॅक होणं मस्ट आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला टेक्निकल अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. जरी तुमची इंजिनिअरिंग कोणत्याही फील्डमध्ये झालेली असली तरी तुम्हाला थोडीफार बेसिक अंडरस्टँडिंग लँग्वेजेसची वगैरे असायला पाहिजे. म्हणजे ऑफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये असं काही कोणी ठरवून आलेलं नसतं कंपनीतून की बाबा तुम्हाला ह्याच लँग्वेजवर टाकणार आहेत किंवा तुम्हाला हीच लँग्वेज पुढे जाऊन काम करायची आहे. पण बऱ्यापैकी तुम्हाला कोणती ना कोणती लँग्वेजची बेसिक अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं असतं. जर तुम्ही समजा दुसऱ्या कुठल्या ब्रँचमधून इंजिनिअरिंग केलेलं असेल तर तुम्ही एखादा कोडिंगचा कोर्स किंवा एखादं युडेमीवर कोर्स किंवा एखादी इंटर्नशिप वगैरे केली असली तर जास्त बेटर आहे. किंवा एखादं सर्टिफिकेशन पण तुम्ही करू शकता युडेमीवरती किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती, किंवा ॲटलिस्ट यूट्यूबला जर तुम्हाला पॉसिबल नसेल सर्टिफिकेशन्स करणं वगैरे तर ॲटलिस्ट यूट्यूबला तुम्ही जाऊन गो थ्रू करू शकता. बरेचसे अवेलेबल असतात कोड अँड ऑल, इन डिटेल असतात अवेलेबल. बेसिकपासून बेसिक सिंटॅक्स अँड ऑल जरी माहिती असलं तरी इनफ असतं. आता सध्या तर AI वगैरे पण आहेत आता ब्रँचेस इंजिनिअरिंगमध्ये. आमच्या वेळी तर ते काही नव्हतं. तर आता त्या रिलेटेड मला इतकी इन्फॉर्मेशन नाही आहे, पण जे आता तुम्ही जे शिकलाय, तुम्ही ज्या पण ब्रँचमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केली असेल त्या रिलेटेड तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असणं आणि टेक्निकल अंडरस्टँडिंग असणं जास्त महत्त्वाचं आहे. नंतर प्रश्न येतो टेक्निकल इंटरव्ह्यूचा. तर बऱ्याचदा असं होतं की आपण ॲप्टिट्यूड क्रॅक करतो, बाकीचे राऊंड्स आपले क्रॅक होतात, पण टेक्निकल इंटरव्ह्यूला आपण फंबल होतो किंवा आपल्याला आन्सर्स नाही करता येत किंवा आपण घाबरून जातो, आपल्याला भीती असते. तर त्यावेळेस तुम्ही एकदम निवांत माइंडने इंटरव्ह्यू द्यायला गेलं पाहिजे, बिकॉज तुम्ही एक फ्रेशर आहात, त्यामुळे तुमच्यासाठी सगळं नवीन असतं. तुम्हाला जर बेसिक अंडरस्टँडिंग असेल ऑलरेडी तर तुम्हाला तितकी भीती वाटणार नाही. मेन म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जर बेसिक कोडिंगचे जे क्वेश्चन्स असतात जे फ्रेशर कडून एक्सपेक्ट करतो इंटरव्ह्यूअर, तर त्यासाठी तुम्ही लीड कोड बघू शकता किंवा गुगल सुद्धा करू शकता. गुगलला तुम्ही इंटरव्ह्यू प्रेपसाठी जर क्वेश्चन्स विचारले त्या लँग्वेजमध्ये पर्टिक्युलर ज्याच्यात तुम्ही वर्सटाईल आहात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे, एखादा कोर्स केलेला आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन्स सर्च करून तेवढेच प्रिपेअर करून गेलात तरी इनफ असतं. ओके, नेक्स्ट पॉईंट म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुम्ही फॉर्मल अटायरमध्ये जाणं महत्त्वाचं आहे खूप जास्त. कारण नॉर्मल फॉर्मल्स लाईक फॉर गर्ल्स तुम्ही कुर्ती लेगिंग घातले तरी इनफ असतं आणि बाकी मुलांना तुम्ही नॉर्मल फॉर्मल अटायर विथ फॉर्मल शूज जाणं एक्सपेक्टेड असतं मोस्टली, ॲटलिस्ट फॉर द इंटरव्ह्यू. नंतर तुम्ही कंपनीमध्ये जे पण काही असतील
त्यांचे रूल्स त्यानुसार तुम्ही राहू शकता. तर पुढचा पॉईंट असा आहे की तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूला गेला तरी पहिला प्रश्न हा मोस्टली इंट्रोडक्शन वरती असतो. आपल्याला प्रॉपर आपली इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन देता येणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर त्यासाठी आन्सर करताना तुम्हाला तुमचं जे पण काही एज्युकेशन झाले, आता तुम्ही फ्रेशर आहात त्यामुळे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतो. एक्सपिरियन्स असेल तर अगोदर एक्सपिरियन्सेस वगैरे पण सांगावे लागतात आपल्याला. पण तुम्ही फ्रेशर आहात तर फ्रेशरच्या अनुसार तुमचं जे पण काही एज्युकेशन झालंय, तुमचं काही सर्टिफिकेशन झालं असेल, तुमचा काही कोर्स झाला असेल तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा तुम्ही काही सध्या लर्न करत असाल, ऑनगोईंग असेल तुमचे काही लर्निंग, तर ते तुम्ही सांगू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सनल डिटेल्स आपले काहीच त्याच्यात सांगायचे नाहीत. म्हणजे माझी फॅमिली रिलेटेड, माझी फॅमिलीमध्ये हे एवढे एवढे लोक आहेत वगैरे, हे सगळे एक्सपेक्टेड नसतं टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये. ज्यावेळेस तुम्ही HR राऊंडला जाता त्यावेळेस ते तुम्हाला आपोआपच विचारतात त्यावेळेस तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन. तेव्हा जेव्हा विचारतील तेव्हा तुम्ही ती सांगू शकता. पण टेक्निकल राऊंडमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन नका टाकू. खूप शॉर्ट आणि क्रिस्प असलं पाहिजे पर्सनल इंट्रोडक्शन, ज्याच्यामध्ये आपलं नाव, आपलं एज्युकेशन, आपलं कोर्स जे तुम्हाला मी सांगितलं तर कोर्स, सर्टिफिकेशन वगैरे डिटेल्स, आणि तुमची किती इच्छा आहे जॉब करण्याची, किंवा तुम्ही एक 1 लाइनर ती तुम्ही ऍड करू शकता जस्ट टू मेक इट मोर इफेक्टिव्ह. आणि कायम हे लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण आपल्याला इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस समोरचा बोर नाही झाला पाहिजे. म्हणजे तुमचं खूप जर लेंदी इंट्रोडक्शन असेल ना तर समोरचा अर्धा गोष्टी ऐकतच नाही. म्हणजे तुम्ही इतक्याच गोष्टी सांगणं एक्सपेक्टेड असतं ज्या फक्त ऐकून त्याला इतका अंदाज येईल की तुम्ही आता सध्या काय करताय, तुम्ही किती, तुमचं किती एज्युकेशन झालंय आणि तुमचा काय गॅप वगैरे आहे का वगैरे, दॅट इज इनफ. ओके, तर नेक्स्ट गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही आन्सर करतात, म्हणजे समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला किंवा एखादा कोडिंग विचारला असेल आणि तुम्ही ट्राय केलात बट ते जमलं नाही, किंवा तुम्हाला एखादा थिओरॉटिकल आन्सर जमलं नाही सांगायला, किंवा तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही ते जेन्युअनली सांगू शकता की ह्याबद्दल तुम्हाला माहिती नाहीये, तर तुम्ही त्याबद्दल लर्निंग कराल किंवा तुम्ही त्याबद्दल अंडरस्टँडिंग घ्याल आणि ते समजून घ्याल काय गोष्ट आहे ती. किंवा तुम्हाला अर्धवट माहित असेल तर तुम्ही सांगू शकता की मी अगोदर वाचले हे किंवा मला माहिती आहे याबद्दल, पण हे मला आता सध्या रिकलेक्ट होत नाहीये. तर इतकं जेन्युअन इनफ असतं आन्सर देणं. जास्त काही तुम्ही खोटं बोलायची गरज नसते. कधीही इंटरव्ह्यू मध्ये ट्राय करा की तुम्ही खोटं नाही सांगणार, की तुमचा म्हणजे एक्सपिरियन्स पण कधी खोटा सांगू नये, किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे त्याबद्दल पण खोटं सांगू नये. जितकं तुम्हाला माहिती आहे तितकं तुम्ही सांगू शकता. त्या बेसिसवर ते तुम्हाला जज करतात. तुम्ही जर खूप अगोदरच सांगितलं की मला एवढं सगळं माहिती आहे, हे माहिती आहे, तर त्यांचे एक्सपेक्टेशन्स वाढून जाते. त्यामुळे मग क्वेश्चन्स पण त्या हिशोबानेच येतात. ओके, नेक्स्ट थिंग इज की जर समजा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलाय आणि तुम्ही तुमचं समजा लँग्वेज तुम्हाला जावा येते फॉर एक्झाम्पल, पण तुम्हाला समोरचा विचारतोय की तुम्हाला रिॲक्ट JS येते का, किंवा AI मध्ये तुम्हाला काही नॉलेज आहे का, तर त्यावेळेस तुम्ही असं नाही वाटून घ्यायचंय की बाबा मी हे सांगतोय तरी पण समोरचा मला याच्यातले क्वेश्चन्स विचारतोय वगैरे. तुम्ही जस्ट जेन्युअनली सांगू शकता की माझी अंडरस्टँडिंग या लँग्वेजमध्ये आहे ज्याच्यामध्ये मी ट्रेन झालोय, त्यामुळे मला जास्त कम्फर्टेबल मी या लँग्वेजमध्ये आहे. पण जर मला दुसऱ्या लँग्वेजमध्ये किंवा दुसऱ्या कशात जर काही काम करायला भेटलं तर मी ती लर्न करायला काही वेळ लावणार नाही. तर हा एक पॉझिटिव्ह अप्रोच असतो जो तुम्हाला दाखवावा लागतो इंटरव्ह्यूमध्ये. तो खूप महत्त्वाचा आहे. कारण कसं असतं, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रेशरच असाल आणि जर तुम्ही एखाद्या MNC इंटरव्ह्यूसाठी एखाद्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हला गेलात तर तिथून ते लोक एका स्पेसिफिक लँग्वेजसाठी किंवा असे लोक घेत नसतात. ज्यावेळेस तुम्ही एंटर करता, ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग होतं, त्यावेळेस तुमचं फर्स्ट डे वगैरे झाल्यानंतर कंपनीमधून ते डिसाईड करतात की तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटला टाकायचं किंवा तुम्हाला कोणत्या लँग्वेजसाठी ट्रेन करायचे. मोस्टली MNC कंपनी ट्रेनिंग देतात, त्यामुळे ते चूज करतात. किंवा समजा तुमची आता 40 पीपलची बॅच असेल जी त्यांनी हायर केली असेल वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, आणि समजा त्यांचं जॉईनिंग सेम डेला किंवा त्या 1-2 दिवसात असेल, तर त्यांची एक बॅच बनत असते. तर मग ट्रेनिंगसाठी ते चूज करतात की हा जो लॉट आहे, हे एवढे लोक आहेत, हे या लँग्वेजसाठी जातील, किंवा हा दुसरा जो लॉट आहे हा या लँग्वेजसाठी जाईल. तर असं काही नसतं की तुम्ही जे शिकलायत आणि त्याच्यातच तुम्हाला ते देतील. मोस्टली MNC मध्ये तसं नाही होत. त्यामुळे तयारी ठेवा की तुम्हाला कोणत्याही लँग्वेजसाठी कोपअप करावं लागलं तरी तुम्ही करू शकता. आणि नुसती तयारी ठेवू नका, समोरच्या इंटरव्ह्यूअरला ती समजली पण पाहिजे की तुम्ही रेडी आहात माइंडने, की बाबा तुम्हाला काही जरी समोर आलं काम करायला तरी तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला जर एखाद्या कंपनीबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही रिव्ह्यूज हवे असतील किंवा काही मोस्टली क्वेश्चन्स विचारले जातात इंटरव्ह्यूअर्स कडून, असं काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही गुगल तर करू शकता. तुम्ही ग्लासडोअरला पण ते रिव्ह्यूज बघू शकता. ग्लासडोअर हा एक प्लॅटफॉर्म असतो जिथे एम्प्लॉईज जाऊन रेटिंग वगैरे देत असतात. पण खरं सांगायचं तर ऍक्च्युली ज्याने कोणी तो रिव्ह्यू टाकलेला असतो तो ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या मॅनेजरच्या अंडर काम करत असेल त्या अकॉर्डिंग त्याने टाकलेला असतो. त्यामुळे असं नसतं की एखाद्या कंपनीचे रिव्ह्यूज खूप सारे खराबच असतील तर त्याचा अर्थ असा की ती कंपनी खराब, असं मोस्टली नसतं. ठराविक वेळेस असू शकतं, म्हणजे जर खूपच सारे रिव्ह्यूज असतील आणि जर सगळेच खराब असे असतील तर असं असू शकतं. म्हणजे जे लाईक जनरल रिव्ह्यूज जे असतात लाईक फॉर वर्किंग आवर्स किंवा वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिस रिलेटेड वगैरे असतील तर ते सगळे मोस्टली कॉमन
कॉमन असतात, पण बाकी कामा रिलेटेड किंवा बाकीचे काही असतात जे लोकांनी टाकलेले असतात त्याच्यावरती, तर ते असे रिव्ह्यूज असे जज आपण नाही करायचे, बिकॉज यू नेव्हर नो की तुम्हाला कोणता प्रोजेक्ट मिळेल किंवा कोणत्या मॅनेजरच्या अंडर तुम्ही काम कराल. तर सगळं जे पण काही वातावरण असतं ऑफिसमधलं, इट ओनली डिपेंड्स ऑन युअर टीम, युअर मॅनेजर अँड युअर प्रोजेक्ट. सो कधीच असं जज नाही करायचं की ती कंपनी अशी असेल. सो आपण एक नॉर्मल बेसिक अंडरस्टँडिंग रिव्ह्यूज बघायचे असतील तर तुम्ही ग्लासडोअरला बघू शकता. तर आजसाठी मी एवढीच इन्फॉर्मेशन शेअर करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला जर काही अजून क्वेश्चन्स असतील ज्याचे तुम्हाला आन्सर्स हवे असतील किंवा या व्हिडिओमधून जे काही क्लिअर अप नाही झालं, तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील, बिंदास तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर परत दुसरा व्हिडिओ बनवेन, कारण मला जितके आतापर्यंत डीएम आले, जितके क्वेश्चन्स मला डीएम मधून समजले, त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवलाय. आणि अजून काही गायडन्स हवा असेल तर त्याबद्दल पण तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये किंवा मला डीएम करू शकता. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ अशा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे, जे आता स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहे, ज्यांना याची हेल्प होईल आणि ज्यामुळे त्यांचं जॉब जी प्रोसेस आहे ती इझी होऊन जाईल. तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर, आणि लाईक करा. थँक्यू.